राजगुरुनगर नगर परिषदेला स्टेशनरी आरोग्य साहित्य पुरवठा करणाऱ्याला बिलाच्या 10% लाच मागितल्या प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली होती। या खटल्यातून राजगुरुनगर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे, अभियंता आरोग्य विभाग प्रमुख चारुबाला हार्डे आणि लेखापाल प्रवीण कापसे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले। शुभम नलावडे हे नगर परिषद आरोग्य विभागाकरिता स्टेशनरी, छपाई साहित्य व आरोग्य साहित्य पुरवठा करीत होते। 2022-23 साठी राजगुरुनगर नगर परिषद कार्यालयाकरिता आरोग्य साहित्य पुरवठा करण्याची निविदेनुसार 3 कार्यादेश मिळाले होते। त्यानुसार साहित्य पुरवठा करून देयके नगर परिषदेकडे सादर केले होते। त्यातील 1,49,126 रुपयांचे बिल देण्यात आले होते। उर्वरित 2 बिलाच्या 80,730 रुपयांच्या बिलावर आरोग्य विभाग प्रमुख चारुबाला हार्डे यांनी 10% म्हणजे 8,000 रुपयांची मागणी स्वतःसाठी तसेच मुख्याधिकारी व लेखापाल यांच्याकरिता मागितली। 11 सप्टेंबर रोजी लाचेची पडताळणी करून 8,000 रुपये लाच स्वीकारताना चारुबाला हार्डे यांना पकडण्यात आले होते। या खटल्यात सरकारकडून 7 साक्षीदारांची साक्ष नोंदवली। या साक्षीमध्ये लाच मागणी व स्वीकार याबाबत सुसंगत पुरावा आढळून आला नसल्याचे तसेच लाचेची मागणी व स्वीकार या श्रीकांत लाडगे, प्रवीण कापसे यांनी सहाय्य व प्रोत्साहन दिले हे सिद्ध करण्यासाठीचा सबळ पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच फिर्यादी यांचे बिलाचे धनादेश हे तक्रार दाखल करण्यापूर्वीच तयार होते, परंतु हे धनादेश पर्याप्त निधी अभावी रद्द करण्यात आले होते। ही बाब पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने लाच मागणीचा हेतू सिद्ध होत नसल्याची बाब न्यायालयाने लक्षात घेतली। खेड न्यायालयाने तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे, अभियंता आरोग्य विभाग प्रमुख चारुबाला हार्डे आणि लेखापाल प्रवीण कापसे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली।